मंडळी ऑसम फील आहे. दादाची बाईक घेऊन आलोय, स्कूटी छोटी असते ती. आणि इकडे तुम्ही बघताय, हा 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 एक नंबर वातावरण आहे. ते बघा झाडं बघा, काय निसर्गाची किमया असेल. हो हो अफलातून. मंडळी गावाकडे पाऊस पडतोय, हे बघा. आज सुद्धा पावसाने दर्शन घडवलं गावी आल्यावर. हा हा वातावरण बघा एकदम शांत आणि थंडगार झालंय. आणि आज आपला देवाची राखण द्यायची आहे, म्हणजे भाजीपाल्याची राखण बोलतात गावाला कोकणात. तर ती आता आपण देवाची पूजा करूयात. आणि जे कडवे देव आहेत त्यांच्यासाठी ही राखण द्यावी लागते. सो आता आपण देवाची पूजेला सुरुवात करूयात. मंडळी ही भेंडीची पानं आहेत, ती मोस्टली देवा बाप्पाला वीज करतात. आपण जेव्हा नैवेद्य दाखवतो किंवा झाकायचे असतील तर आपण या पानांचा वापर करतो. तर आता आपण भेंडीची पानं काढूया. पावसामुळे जरा त्यांच्यावर पाणी साचलंय. चांगली पानं आहेत. काही पानं वरती आहेत एकदम, ती वरती आता उडी मारून काढूया. रस्ता बघा खाली, वातावरण पावसाचं बघा खाली कसं झालं. शांत वातावरण आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे जो मातीचा सुगंध दरवळला आहे ना, एक नंबर. हे बघा आपण आलो आहोत चिकन घ्यायला. तर चिकन घेऊया. गावच्या जे चिकनची टेस्ट असते ना म्हणजे एकदम भारी असते, आणि मुंबईच्या चिकनची टेस्ट एवढी खास नसते. सो गावच्या चिकनचे एकदम भारी. आणि कोंबडी बघाल ना एकदम एकदम फ्रेश. हे बघा. सो आता आपण चिकन घेऊयात. देवाचा कोंबडा होता तो दिला आपण. तर आपली पाहुणी मंडळी येतील आणि सगळी आपली घरची मंडळी असणार आहेत. सो त्यांच्याबरोबर आपण आनंदाने आस्वाद घेणार आहोत. सो आणि पावसाचं वातावरण दिसतोय मला, पण पाऊस पडेल की नाही काय कळेल ना, मुश्किल आहे. मला असं वाटलं कोकणामध्ये मुसळधार पाऊस पडतोय, न्यूज येत होत्या. परंतु इकडे आल्यावर कळते की पाऊसच नाही आहे. 2 दिवस फक्त पाऊस पडला आणि सकाळी दाखवलं तेवढंच, त्यानंतर पाऊसच नाही. आणि समोर मंडळी बघताना झूम करून दाखवतो, इकडे सुद्धा जंगलात सुद्धा घर आहे. आणि त्या गावाचं नाव आहे देवसडे. खूप सारे वेगवेगळे गावं आहेत तिकडे कोकणामध्ये. छोटी छोटी गावं असतात, जंगलात गावं असतात. आणि इकडे ह्या साईडला तुम्ही जर गेलात साईडला सरळ तर दापोली आहे, आणि ह्या साईडला लेफ्ट साईडला गेलात तर खेड सिटी आहे. आणि इथून पुन्हा राईट टर्न मारलात तर मंडणगड सिटी आहे. सो आता आपण फटाफट घेऊया चिकन आणि निघून जाऊया. नाही ऑसम फील आहे. दादाची बाईक घेऊन आलोय, स्कूटी छोटी असते ती. आणि इकडे तुम्ही बघताय, हा 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 एक नंबर वातावरण आहे. आहे गावचं वातावरण. आणि गावच्या वातावरणामध्ये फुल टू धमाल मस्ती, एक नंबर. हा 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 क्या बात आहे, एकदम मजा येते मंडळी. आणि वातावरण आहे ना पावसाळी वातावरण आहे, म्हणजे ॲक्च्युली पावसाचा ऋतू चालूच आहे. म्हणजे पावसाळा ऋतू चालू असल्यामुळे पावसाळ्याचंच वातावरण असणार आहे म्हणजे. पण जी फिलिंग आहे ना, ऑसम एक नंबर क्लासिक. हा हा क्या बात आहे. इकडे पण बघा, इकडे पण बघा. हा एक नंबर आहे फिलिंग म्हणजे. इकडे आपली नदी आहे, नदीला पाणी साचलेला दिसतोय कारण पाऊस पडलेला वाटतोय. मस्त वातावरण आहे, एकदम भारी वातावरण. मंडळी आता दुपारची वाजलेत 12 आणि इकडे
थोडंसं जंगल सफारी करते. आजूबाजूची झाडं आहेत ती दाखवतो तुम्हाला, कारण का पावसामुळे हिरवीगार झाली जमीनसुद्धा, हिरवळ दिसते तुम्हाला बघा. हा हा हा. आणि इकडे आलात ना तुम्ही, म्हणजे आमच्या इकडे कसं आहे, कटाडा आहे, म्हणजे खाली घरं आहेत, ही साईडला खाली घरं आहेत आणि इकडे डोंगर आहेत आणि कटाडे आहेत मोठे मोठे, हे बघा. आणि पहिले आम्ही असं ना उड्या मारायचो. हे जे कटाडे आहेत ना, हे बघा, हे कटाडे दिसतात ना, त्याच्यावर उड्या मारायचो लहानपणी. मी शाळेत असायचो इकडे, त्यावेळी उड्या मारायचो. हे जे छोटे छोटे कटाडे दिसतात त्याच्यावर एकदम वातावरण भन्नाट असायचं. आणि फुल शाळेतून आलो का आम्ही असं उड्या मारायचो. हे बघा झाडं बघा, काय निसर्गाची किमया असेल. हो हो, अफलातून. हे बघा झाडं. हा 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 हा, एक नंबर वातावरण आहे बघा. झूम करून दाखवतो. हो हो हो. एक नंबर वातावरण आहे मंडळी. ह्याचं कोणत्याही शब्दात मी वर्णन करू शकत नाही, एवढं असं छान असं वातावरण झालं. आणि ही दुपारची वेळ असून सुद्धा शांतमय वातावरण झालं. मला हे तुम्हाला दाखवायचं होतं मुद्दामूनच, कारण बाहेर आपण फॉरेनला जातो ना बाहेर, कारण आपण बाहेर फॉरेनला जातो ना, ही जी मजा असते ना, ते तुम्हाला तिथे नाही भेटणार. हे बघा, हा हा हा, वातावरण बघा खाली, एक नंबर. खाली तुम्हाला गावं दिसतील, म्हणजे घरं दिसतील खाली, आणि इकडे आपल्याला जंगल. आणि तो व्हिडिओ मी ऑलरेडी टाकला आहे, जंगल सफारी, जे आम्ही मागच्या वेळेला आलो होतो गावी मे महिन्यामध्ये, त्यावेळेचा व्हिडिओ टाकलेला आहे ऑलरेडी. हे बघा, छान असं वातावरण. आणि महत्त्वाचं म्हणजे काय दाखवायचं होतं तुम्हाला, हे जे कातळ आहेत ना, त्यांना उपील सुटते. उपील म्हणजे आम्ही झरे बोलतो, म्हणजे इकडे उपील बोलतात आमच्याकडे भागात. हे जो कोकणाचा आमचा पट्टा आहे ना, तिथे उपील बोलतात. हे बघा, आणि हे झरे निघतात. हे बघा, हे इथूनच तुम्हाला झरे दिसतील. हे बघा, पाणी जर वाहताना दिसलं असेल दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, हे जे आहेत ना, छोटेसे झरे आहेत. मला पाणी जाताना दिसतंय की नाही माहिती नाही, पण मला दिसतंय ते असे छोटे छोटे झरे आहेत. हे बघा, हां. सो असे पूर्ण लाईनमध्ये झरे आहेत. तिकडे लाईनमध्ये तुम्हाला झरे दिसणार आहे बघा. इथं एक झरा आहे, हा वरून आलेला झरा आहे. हा डायरेक्ट वरून झरा आलेला आहे. हे छोटे छोटे झरे आहेत, आणि ही मजा असते ना, तुम्हाला कुठेच मिळणार नाही. ती फक्त आणि फक्त कोकणात मिळेल. एक नंबर आहे बघा, दृश्य बघा, अफलातून दृश्य आहे. हा, एक नंबर. सो हे तुम्हाला मला दाखवायचं होतं. आणि इकडं आम्ही धावपळत घसरगुंडी कशी असते तसं खेळायचो आम्ही मी जेव्हा लहान होतो, कारण का जवळपासच आहे आमच्या इकडे, जास्त लांब दूरवर जायची गरज नव्हती. आणि हे बघा, इथून असं हे घसरगुंडी आहे मोठं असं. हे बघा, मी मोठं झूम करतो. हे असं आहे ना, असं खोलवर आहे, घसरगुंडीसारखं आहे. हे असं तुम्ही जाता ना, खोलवर आहे, म्हणजे सॉरी, हां, म्हणजे खोलवर म्हणजे असं तुम्ही गेलात ना तर घसरगुंडीसारखं आहे. आणि मग ते आपण गार्डनमध्ये कसं खेळतो डायरेक्ट खालवर जाण्यासाठी, तसं इकडे होतं वातावरण. आणि इकडचं वातावरण बघा, हा हा, पूर्ण पठार आहे, म्हणजे मैदानासारखं आहे, पण उंच खाली असं छोटे छोटे पठार आहेत. सो एक नंबर आहे वातावरण. हा हा हा, काहीच झुळवारपणे हवा येते मंडळी. हा हा हा, या निसर्गाच्या दुनियेत राहायला कोणाला नाही आवडणार मंडळी. हा हा, एक नंबर मंडळी, एक नंबर अफलातून हवा सुटले ना, मी त्याची वर्णन नाही करू शकत, अशी हवा सुटले मंडळी. आणि ह्या निसर्गाच्या वातावरणात कोणाला राहायला नाही मजा आवडणार.
सगळ्यांनाच. सो एक नंबर आहे, एक नंबर. सो मंडळी, असा हा निसर्ग ना, त्याचे मला वर्णन नाही करता येत, माझे शब्दच आठवत नाहीत. काय विचार म्हणजे कोणते शब्द मी काढू आणि तुम्हाला सांगू शकतो याचं वर्णन करण्यासाठी, परंतु शब्दच नाही आहेत. कारण हा जो वातावरण आहे, हवा लागते झुळूक, आणि वरच्या साईडला आहे बघा हे जंगल आहे. हे साईडला तुम्ही बघताय ते पूर्णच्या पूर्ण मोठं जंगल आहे, आणि हवा सुटले ना, आणि त्याच्यामध्ये पावसाचं वातावरण आहे, त्याच्यामुळं हा हा अफलातून अफलातून. ही जी मजा आहे ना मंडळी, शब्दात वर्णन नाही करू शकत. मला तेच रिपीटिंग होत होतं, कारण का एवढा मला आनंद होतो आहे ना मंडळी इथे. हा 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 एक नंबर अफलातून. हे बघा, हे पूर्ण बॅकग्राऊंडला पूर्णच्या पूर्ण तुम्हाला जंगलच दिसणार आहे. बॅकग्राऊंडला फुल जंगल आहे. हा हा एक नंबर आहे बघा. हो अफलातून एक नंबर. हे इकडे गेलंय पूर्ण, जे आपण जंगल सफारी व्हिडिओ टाकलाय ते त्या साईडला वरती गेलंय, जंगलात पूर्ण रस्ता गेलाय, आणि इकडे तुम्हाला जंगलच दिसेल, आणि प्राणी, पक्ष्यांचा किलबिल आवाज, ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेता येतो तुम्हाला निसर्गाच्या रमणीय वातावरणात. एक नंबर. हा 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 एक नंबर. तुम्हाला असं वाटत असेल की हवा नाही, बघा हे झाडांच्या वरून कळत असेल तुम्हाला, फांद्या ज्या हळत आहेत ना त्याच्यावरून तुम्हाला कळत असेल की मी खरंच वर्णन करतोय. झुळवार अशी हळूवार अशी वारा येतोय, आणि त्या वाऱ्याच्या सहवासात तुम्ही एन्जॉय करताय. सो हे बघा वारं बघा, मी तुम्हाला झाड दाखवतोय कारण तुम्हाला असं वाटेल की हा फक्त लकण्या मारतोय किंवा थापा मारतोय, पण रिॲलिटी हीच आहे. हे बघा हे झाडं हलतात, तुम्हाला दिसतंय. हे बघा हे छोटी छोटी रुईची झाडं पण हलतात, एवढी हवा सुटली. हे बघा हळूवार पण येते बघा, ते बघा रुईची झाडं हळताना तुम्हाला दिसतात. म्हणजे एकदम भारी आहे वातावरण मंडळी आताचा. हा 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 एक नंबर. आता मंडळी आपण मी घरी चाललो पुन्हा. आताच आपण आता आपण चिकन शॉपमध्ये गेलो होतो, तिथून थोडंसं चिकन घेऊन आलो, आणि आपल्या घरी राखणसुद्धा दिलेले आहे. आपल्या देवाला म्हणजे कोकणाची जुनी परंपरा आहेत, ह्या सगळ्या आपल्याला फॉलो करावं लागतात, आणि त्याच्यामध्ये आनंदसुद्धा आहे. कामातून विसावा आणि हा निसर्गाचा तुम्हाला आनंद मुंबईला नाही भेटू शकत ना. काय ह्या जुन्या माणसांनी ह्या परंपरा, सगळ्या रूढी परंपरा ह्या चालू ठेवल्यात, त्याच्यामुळं बघा आपला एवढा कामाचा तुम्हाला व्याप असतो मुंबईला, आणि कंटिन्युअसली तुमची लाईफ चालू असते. त्या लाईफमधून ही जी गोष्ट आहे ना, तुम्ही म्हणजे ह्या जुन्या परंपरा आहेत त्या बरोबर आहे. ह्या सगळ्या जुन्या परंपरा आपल्या ज्या बुजुर्ग लोक आहेत त्यांनी केले होते, आपले जे जुने लोक आहेत त्यांनी करून ठेवल्यात. कारण आता त्याची फायदा होतोय. कारण बघा, जर तुम्हाला कोणताही कारण नसेल तर तुम्ही इकडे गावी येण्याचा प्रयत्नच नाही करत आपण. कारण हा एक कारण असतो की राखण देणे कोकणाला जाऊन, आणि हा पावसाचा वातावरणाचा आनंद घेणे, हा 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 अफलातून आहे. सो म्हणायचं म्हणजे मला हे आहे की मला सांगायचं असं आहे की आपल्या ज्या जुन्या लोकांनी जी करून ठेवलेलं आहे, ज्या आजोबांनी पंजोबांनी, त्यात खूप छान परंपरा आहेत मला असं वाटतं कधी कधी. कारण तुम्हाला कोकणात जर आता तुम्ही दुसरीकडे कुठे गेला असाल आणि तुमच्या कामानिमित्त तुम्ही कुठेही जाऊ शकता राईट लोकेशनला, आणि ह्या कारणांसाठी तुम्ही गावी येता, आणि गावचं हे जे निसर्गाचं वातावरण आहे पावसाळी, त्याचा आनंद घेत असता. सो काहीतरी गोष्टी म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आपल्या बुजुर्ग लोकांनी, आपल्या आजी आजोबांनी, पंजोबांनी चांगल्या गोष्टीसुद्धा करून ठेवलेल्या आहेत. काही अंधश्रद्धासुद्धा आहेत, म्हणजे मी त्यांना ब्लाइंडली फॉलो नाही करत, पण ठीक आहे ना. आता काही गोष्टी, प्रत्येक गोष्टीला ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज असतोच. फायदा आणि तोटा असणार, त्याशिवाय आपली पूर्ण दुनिया चालूच शकत नाही. जसं कॉईनला 2 साईड असतात, तशाच प्रत्येक गोष्टीला 2 साईड असतात. सो तशी ही साईड आहे. पण एक साईड अशी आहे की तुम्ही एन्जॉयमेंट करता, सगळ्या व्यापातून बाहेर येऊन, कामाच्या व्यापातून, धावपळीचं जिंदगी असतो त्यातून बाहेर येता, आणि ह्या निसर्गाचा आनंद लुटत असता. हे बघा हे निसर्ग, हा निसर्गाचा आनंद तुम्हाला पुन्हा कधी मिळणार. हा निसर्गाचा आनंद फक्त तुम्ही कोकणात किंवा आपल्या प्रत्येकाच्या गावोगावीच घेऊ शकता. शहरांमध्ये तुम्ही नाही घेऊ शकत. सो हाच
तो फायदा असतो जेव्हा ह्या कोकणातल्या किंवा जुन्या आपल्या माणसांनी करून ठेवलेल्या परंपरा, रूढी परंपरा आणि जुन्या पद्धती त्यांचा फायदा एक होतोच आहे. निश्चितच काही गोष्टी आपण अंधश्रद्धेच्या असतो की आपण कोंबडा बळी देत असतो, देवाला काय गरज आहे, असं सगळ्या गोष्टी असतातच. पण ही जुनी पद्धत आहे, त्याच्यामुळं मी फॉलो करतो मंडळी. कारण आई माझी आहे, आई पण जुन्या काळातलीच आहे माझ्या, तर तिला मला दुखवायचं नसतं आणि त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. कारण तिला ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करायला आवडतात. तर त्याच्यामुळं तिचं मन जर ती खुश असेल तर मी खुश असणार आहे. सो त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी त्याच्यामुळं मी करत जातो आणि मी आनंद घेतो त्या गोष्टींमध्ये. असं काही एक जुन्या पद्धती त्यांना काही तिरस्कार करत नाही. एक पद्धत आहे, एक जुन्या पद्धत आहे, त्यांना मी फॉलो करत असतो आईच्या नुसार. कधी कधी वाटतं की आपण अंधश्रद्धा आहेत ह्या सगळ्या गोष्टी, तिला समजवण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतो. पण मंडळी तिचं आता वय झालेलं आहे आणि तिला आता ह्या वयामध्ये समजवणं पण मला थोडंसं वाईट वाटतं. त्याच्यामुळं ती जे करते तिला मी थोडं फॉलो करत असतो. चला मंडळी, हा आहे आपला निसर्ग. हा निसर्ग बघा, आनंद देणारा निसर्ग आपला कोकणातला. आणि आता आपण घरी चाललो आहे मंडळी, कारण तिकडे ताईसुद्धा आले. माझी गावी ताई असतात, तर ताई दोन्ही आता खेडवाली ताई पण येणार आहे आणि फुरुसवाले ताई ऑलरेडी आलेले आहे. असं जेवणाचं आपण रेसिपी चालू आहे आपली. आता गावठी चिकन आणि बॉयलर चिकन दोन्ही पण रेसिपी चालू आहेत, तर त्या थोडंफार दाखवतो आणि पुढे व्हिडिओला कंटिन्यू करू. चला म्हणजे हे जे गोष्ट आहे त्याला तुम्ही जर ओळखत असाल तर नक्की कमेंट करून सांगा. हे म्हातारीचे केस आम्ही ओळायचो. हे बघा, एकदम आम्ही खेळायचो ह्याच्याबरोबर. हे बघा, झूम करून दाखवतो मी. हा ही निसर्गाची किमया आहे. आणि हे बघा, हे वेगळंच पदार्थ आहे. हे ॲक्च्युली तुम्हाला वाटेल की अलबी आहे. हे अलबी नाही म्हणून खायल, नाहीतर अलबी म्हणून खाणार तुम्ही, पण हे अलबी नाही आहे. हा कोणता तरी वेगळाच प्रकार आहे. सो मंडळी, अलबीच्या नावाखाली खूप सारे लोक खातात, पण हे अलबी नाही आहे. हे वेगळंच पदार्थ आहे, दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे काहीतरी वेगळाच पदार्थ आहे. अलबी अशी नसते, बघितलं ना. हे बघा, खराब झालं आहे बघा. सो असे भन्नाट सारे छोटे छोटे किस्से असतात गावचे. आणि गावचं वातावरण म्हटलं तर एक नंबर असो असं. पावसाळ्यात साईडलाच, घराच्या साईडला तळे साचलेले असतात. हे बघा, हे छोटी तळे आहे. आम्ही ह्याच्यामध्ये खूप होड्या सोडायचो मंडळी. जेव्हा पाऊस पडायचा ना, तेव्हा मला अजून लहानपणीचे किस्से आठवतात. हा जो तुम्हाला दिसतोय तळा, त्या तळ्यामध्ये आम्ही ज्या आपण कागदाच्या होड्या असतात ना, त्या सोडायचो. सगळे दिवस जुन्या आठवणी राहिल्या, फक्त जुन्या त्या आठवणी राहिल्या. कारण हे सगळे नॉस्टॅल्जिया झालं. म्हणजे जुने जे क्षण होते ते आता आठवतात मला सगळे लहानपणीचे. खूप छान मजा मस्ती करायचो आम्ही. शाळेतून सुटलो की पाऊस थोडा झिमझिम पडायला लागला का इथे आम्ही छोट्या छोट्या कागदाच्या होड्या बनायचो आणि सोडायचो ह्या. आणि कारण का इकडून पाणी इकडून जायचं, हा इकडून खाली आणि इकडून ओढ्या जायच्या.